पुण्याहून आले अनिता मोरे आणि वनिता शिंदे, परत आमच्या 4-5 जणींचा ग्रुप आहे. आम्ही ग्रुपनीच करतो सगळं, पहिल्या शिबिरपासून आतापर्यंत आम्ही सगळे ग्रुपनीच करतो. ग्रुपनीच हा डाएट हे होतो. एकमेकाला काही चुकत असेल तर सांगताही येतं. आणि 1 वर्ष फक्त आम्ही लेडीजनी केला. घरच्यांचा विरोधच होता, म्हणजे हे ना कुठं होतं का काय. पण मला वजन जास्त होतं माझं आणि जॉईंट पेन होता मला, एवढ्यासाठीच मी आले होते इथं. पण बरे ह्याच्याने मी कारणं फक्त 2च होती, पण माझ्या ह्याच्यामुळं आणखीन काय काय होतं ते हे मला पुन्हा इतकं हे वाटायला लागलं ना शरीरात. ज्या गोष्टी मला माहीत नव्हत्या त्या सुद्धा सगळ्या बाहेर, म्हणजे जे उपवासाचं शिबिर केलं ना तेव्हा इतकं हे झालं होतं. पण मी डॉक्टरांकडे गेले नाही. आता सुद्धा तुम्हाला एखाद्या वेळेस हे उपवासाचं शिबिर केल्यामुळं त्रास होईल, पण दवाखान्यात नाही गेले. मला उचलून न्यायला लागले होते, असं म्हणजे एवढं ताप वगैरे आलाय तर तुला न्यावंच लागेल. पण मी नाही गेले. ती गेले असते तर त्या डॉक्टरांनी दाबायचा प्रयत्न केला असता. इथं ह्या शिबिरमुळे ते बाहेर निघत होतं. मला इथं हे लेक्चर ऐकल्यामुळे समजलं होतं, पण गेले तर मला परत त्रास होईल म्हणून मी नाही गेले. तर हे उपवासाच्या शिबिरामुळे हे होतं. परत ह्याच्यानंतर ना आमचं पहिलंच उपवासाचं शिबिर होतं. त्याच्यानंतर मी 7 दिवसाचं उपवासाचं झाल्यानं 7 दिवसाचं खायचं केलं. त्याच्यानंतर नवरात्राचं हे 9 दिवसाचं झालं. आणि हे 9 दिवसाचं केल्यापासून मी 15 दिवसाची एकादशी, असे जवळजवळ हे 2-3 दिवसाचं असं 3 दिवस उपवास. म्हणजे उपवास आता उद्या एकादशी म्हणलं तर आदल्या दिवसापासूनच भाकरी वगैरे अनाज नाही घ्यायचं. आणि उपवास सोडून झाल्यानंतर पण दुसऱ्या दिवशी म्हणजे असं 3 दिवस अनाज नाही घ्यायचं, असं करते. फक्त मी हे उपवासाचं मी एकटी करते आणि घरातले सगळेजण हा डाएट फॉलो करतात. पण एवढंच की ते त्यांच्या शास्त्रींसारखं जर सूप वगैरे हे एवढं छान करायला आलं तर ते पण उपवास करू शकते, पण त्यांना हे होत नाही. आणि बाकीचं काही नाही, मग सगळं छान आहे एकदम. म्हणजे सगळ्यांचं, माझा मुलगा जात होता ह्याला जिमला जात होता, तो घेत होता प्रोटीन. मग ते मला भीती वाटायची की प्रोटीन खाल्ल्यानंतर ना किडनीवरती वगैरे हे होतं, ते प्रोटीन पावडर हे आहे म्हणून. ते थोडं माझं तर नीट झालं होतं, पण माझ्या घरच्यांसाठी माझा जीव हे होत होता. तर मग त्यांना पण मी 7 दिवसाच्या शिबिराला घेऊन गेले. परत 9 दिवसाचं शिबिर मुलांनी पण केलं. त्यांना इतका आवडला की हा डाएट त्यानं पूर्ण ते म्हणजे जिमचं जे सगळं पूर्ण ते सप्लिमेंट घेत होता ते पूर्ण बंद केलं आणि हा डाएट करायला लागला तो पण. आणि आमच्या मिस्टरांचं तरी त्यांचं पण पूर्ण म्हणजे हे नव्हतं, नकोच म्हणायचे हे करायला, तू करते ना कर. पण त्यांना एकदा एका शिबिराला लिहिलं, ते माझ्यापेक्षा छान करायला लागले. पूर्ण फास्टिंग करतात. संध्याकाळी जे जेवल्यानंतर पाणी सुद्धा प्यायचं नाही. सकाळी उठल्यानंतर काढा घेतात, म्हणजे चहाची सवय होती त्यामुळे त्याने काढा घेतात, ते हे शहद लिंबू ह्याचा चहाच्या ऐवजी. आणि 11 वाजता ज्यूस घेतात. आणि आम्ही दोघं मुलं आणि मुली आम्ही फक्त आहे हे 11 वाजता ज्यूसनी सुरुवात, 11 कधी 12 जेवढं फास्टिंग होईल तेवढं करतो.